हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत दम आलूची रेसिपी। एकदम 7-8 मिनिटात तयार होते। याच्यासाठी जास्त काही साहित्य नाही आणि मी वेगळ्या पद्धतीत बनवते। तर इथे मी सुकं खोबरं, कांदे, टमॅटो, कस्तुरी मेथी, दालचिनी, तेजपत्ता, काळी मिरी सर्व घेतलं आहे। त्यामुळे ते सुके खोबऱ्याचे मी पातळ तुकडे करून ते तव्यावर थोडे परतवून घेते। नंतर उभे चिरलेले कांदे 3 ते सुद्धा मी परतवून घेते। हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि 2 लाल काश्मीरी मिरच्या त्या पण मी परतवून घेते। त्यानंतर इथे उभा चिरलेला एक टमॅटो मी घेतला आहे, तो पण मी थोडासा परतवून घेते आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे छोटे बटाटे बॉईल करून घेतले होते। त्यानंतर मी तेलामध्ये थोडेसे गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचं। आपल्या इथे पेस्ट तयार आहे, जसं गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचे। त्यानंतर इथे मी दालचिनी, काळी मिरी, जिऱ्याची फोडणी आणि तेजपत्ता टाकला आहे। त्यानंतर इथे मी आता जी मी मिक्सरमध्ये ग्राइंड केलेली कांदा टोमॅटोची प्युरी आहे ती पण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड करणार आहे। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा जास्तीत जास्त। आणि त्याच्यामध्ये मी मीठ, हळद, तिखट टाकलं आणि नंतर धणा जिरा पावडर टाकले याच्यामध्ये, त्याच्यामुळे अजून छान टेस्ट येते। आणि याच्यामध्ये मी नंतर थोडंसं पाणी टाकून हे करणार आहे, कस्तुरी मेथी ॲड करणार आहे आणि 1 चमचा फ्रेश क्रीम जी मी फेटून घेतली आहे ती मी आता ॲड करणार। याच्यामध्ये मी बटाटे टाकले जे मी फ्राय करून घेतले होते आणि शेवटला मी याच्यामध्ये 1 चमचा फ्रेश क्रीम ॲड केले। सो माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि आपल्या तर भाजी